मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याचा धोका अद्यापही कायम आहे। पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महापालिका आणि प्रशासन नोटीस बजावून आपले हात झटकतात। मात्र या दरडीच्या भीतीमध्ये अनेक मुंबईकर मृत्यूच्या छायेत आपलं जीवन जगतायत। बघूया एक रिपोर्ट। डोक्यावर दरड, जीव मुठी। मुंबईमध्ये दरडी कोसळण्याचा धोका। प्रशासनाचा निष्काळजीपणा ठरतोय मृत्यूला कारण। मुंबईत डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या घटना ह्या पावसाळ्यात होत असतात आणि या दरडी कोसळल्यानंतर प्रशासन जागं होतं, परंतु या लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या काय आहेत, कशा प्रकारे ते जीवन जगतात हे पाहूया आपण। आणि मी आहे आता चुनाभट्टी इथल्या नागोबा मंडळ या ठिकाणी, आणि या ठिकाणी या डोंगरावर ही लोक कशी राहतात तर आपण पाहूया। चला तर कशा प्रकारे हे जीवन व्यतीत करतात। पावसाळा आला की दरवर्षी चर्चा होते ते मुंबईच्या दरड प्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची। पालिका प्रशासन आणि राज्य सरकार पावसाळ्याच्या तोंडावर केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडून हात वर करतात। इथला रहिवासी मात्र मृत्यूच्या छायेत पावसाळ्याचे दिवस ढकलत असतो। चुनाभट्टीच्या स्वदेशी मिल परिसरातील नागोबा चाळ, सय्यद बाबा चाळीतील नागरिक मागल्या अनेक वर्षांपासून हे भयाचं जगणं जगतायत। 20-21 वर्षापासून राहतोय, तर इथं काय माहिती आहे का, पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे। आम्ही हातात जीव घेऊन बसल्यासारखं झोपतोय, येतो बसतोय, उठतोय, फिरतोय, पण आता ह्याच्या बदल्यावर आम्हाला कुठेतरी जागा द्यावी, नाहीतर ह्याचा बंदोबस्त करावा, एवढीच माझी विनंती आहे सरकारला। इथले रहिवासी दीपक हाडगे यांनी गेल्या 20 वर्षांपासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसोबत पत्रव्यवहार केलाय, मात्र त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडली आहे। सरकारी नियंत्रणाला सगळ्यांना अर्ज दिलेले आहे, लोकप्रतिनिधीला दिलेलं आहे, आमदारांना दिलेलं आहे, खासदारांना दिलेलं आहे, कलेक्टरला दिलेलं आहे। ज्या बी जमिनीच्या संबंधित अधिकारी वर्ग ऑफिस आहेत तिथे मी संपूर्ण पाठपुरावा केला। मी 22 अर्ज दिलेले आहे। 2017 ते 2014 पासून मी हे करतोय, कोणी प्रतिसाद दिलेला नाही। तर साधना विरकर यांची कहाणी डोळ्यात पाणी आणणारी आहे। साधना यांच्या घरावर 2 वर्षांपूर्वी दरड कोसळली होती, त्यातून त्या आणि त्यांचं कुटुंब थोडक्यात बचावलं, मात्र त्यांना अद्याप काहीही मदत मिळालेली नाहीये। मदतीची वाट बघून थकलेल्या साधना विरकर गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर रोज आंदोलन करतायत। सरकारकडे मला झोपड्याच्या बदली झोपडं पाहिजे, कारण माझं झोपडं गेले। इथला एकतर मलबा हटवा, मी पत्रा उभा करून राहायची माझी तयारी आहे, अन्यथा मला माझ्या झोपडीबद्दल झोपडी द्या, ही माझी नम्र विनंती सरकारला कळकळीची आहे। मी 13 मार्च पासून आज आझाद मैदानला उपोषणला बसलेली आहे आणि तिथून पण माझं लेखी तक्रारी चालूच आहेत। कित्येक वर्षांपासून दरडीच्या भीतीपोटी मृत्यूच्या छायेत राहणारे अनेक नागरिक सरकारकडे नजरा लावून बसले। मायबाप सरकारने पुनर्वसन करावं किंवा स्थलांतर करावं एवढी माफक मागणी या नागरिकांची आहे। केवळ सोपस्कार पूर्ण करण्यापेक्षा यातून कायमस्वरूपी मार्ग काढणं गरजेचं आहे। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।